Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's English grammar session, let's learn about prepositions. नमस्कार, मी मृण्मयी जोशी. आजच्या आपल्या इंग्लिश ग्रॅमर म्हणजे इंग्रजी व्याकरण ह्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत शब्दयोगी अव्ययांच्या बाबतीत. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनामांच्या बरोबर जे शब्द येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. ते इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात आणि त्यांना अव्यय का म्हणतात, तर लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार त्यांच्यात बदल होत नाहीत. म्हणजेच प्रिपोजिशन्स टेल अस द पोझिशन ऑफ थिंग्स अँड दे आर युज्ड विथ नाउन्स ऑर प्रोनाउन्स. तर आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत आपण प्रिपोजिशन्स बद्दल. मी प्रिपोजिशन्स सांगीन, मग मराठीत त्या शब्दाला प्रिपोजिशनला काय म्हणतात तो शब्दयोगी अव्यय जो काय असेल तो सांगीन आणि नंतर त्याचं एक वाक्य तयार करून दाखवीन. आजच्या सेशनमध्ये आपण काही बरेचदा वापरले जाणारे जे प्रिपोजिशन्स आहेत ते बघणार आहोत. तर सुरुवात करूयात. प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. आपण सुरुवात करूया ऑफ. ऑफ म्हणजे चे. ते काय दाखवतं, इट शोज कनेक्शन किंवा बिलॉंगिंग. त्याचं वाक्य कसं होईल, धिस इज फोटो ऑफ माय फॅमिली. हा माझ्या फॅमिलीचा म्हणजे कुटुंबियांचा फोटो आहे. चा किंवा चे ऑफ हे दर्शवलं जातं. दुसरं बरेचदा वापरण्यात येणारं प्रिपोजिशन आहे टू म्हणजे कडे. व्हॉट डज इट इट शोज डायरेक्शन और समथिंग विच इज मूव्हिंग टुवर्ड्स. एक वाक्य बघूया. वी आर गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेकडे असं नाही म्हणत, शाळेच्या दिशेने चाललो आहोत. वी आर गोइंग टू स्कूल. नंतर जो वापरण्यात येणारा शब्द बरेचदा असतो तो आहे फॉर म्हणजे च्यासाठी. It shows the word, it is about the use of something म्हणजे रिझन किंवा पर्पज हे फॉर नी कळतं. जसं की आपण वाक्य बघूयात. नाईफ इज युज्ड फॉर कटिंग. चाकू कट करण्यासाठी किंवा कापण्यासाठी वापरतात. युज्ड फॉर. अजून सामान्यतः वापरण्यात येणारे आहेत ते आहेत इन. इन म्हणजे आत. द हँड वॉज इन द पॉकेट. हात खिशात होता. इन नी आत दर्शवलं जातं. नंतर आहे आउट किंवा आउटसाइड म्हणजे बाहेर. कीप द शूज आउट ऑफ हाऊस. शूज घराच्या बाहेर ठेवावे किंवा ठेवा. त्याच्यानंतर अजून जे वापरलं जातं बरेचदा ते आहे विथ. विथ म्हणजे सोबत किंवा बरोबर. ही केम विथ हिज सन. तो त्याच्या मुला बरोबर आला होता. नंतर आहे अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल. धिस सेशन इज अबाउट प्रिपोजिशन्स. हे सेशन शब्दयोगी अव्ययांबद्दल आहे.
दॅट वॉज अबाउट. नंतर अबाव म्हणजे वर. द चिमनी इज अबाव द रूफ म्हणजे धुराडं रूफ म्हणजे छताच्या वर आहे, अबाव. मग नंतर बरेचदा वापरण्यात येणारं आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. द डॉग रॅन आफ्टर द कॅट. कुत्रा मांजरीच्या मागं पळाला. रॅन आफ्टर. नंतर अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. देर वर मेनी लीगल केसेस अगेन्स्ट हिम. त्याच्या विरुद्ध बरेच लीगल केसेसला मी शब्द खटला हा वापरीन. देर वर मेनी लीगल केसेस अगेन्स्ट हिम. त्याच्या विरुद्ध अनेक खटले होते. नंतर ॲज किंवा लाईक म्हणजे सारखा. नो वन इज गुड इन स्विमिंग ॲज हिम म्हणजे त्याच्या इतका चांगला जलतरणपटू कोणी नाही. बिफोर. बिफोर म्हणजे आधी. इन इंग्लिश अल्फाबेट्स ए कम्स बिफोर बी. बिफोर म्हणजे आधी. नंतर बिलो. BELOW बिलो म्हणजे खाली. प्लेट इज बिलो द टेबल. प्लेट किंवा ताटली टेबलाच्या खाली ठेवली आहे. इन. आपण इन हे पाहिलं. इन म्हणजे आत. नंतर नियर किंवा क्लोज म्हणजे जवळ. द हाऊस वॉज नियर द रिव्हर म्हणजे घर नदीच्या जवळ होतं. तर असे हे बरेचदा वापरण्यात येणारे जे काही होते प्रिपोजिशन्स ते मी आज सांगितले. कुठले कुठले? ऑफ, टू, फॉर, नंतर इन, आउट. अजून एक राहिला फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून. पासून हे कसं वापरलं जातं? फ्रॉम. वी विल स्टार्ट वर्किंग फ्रॉम 15th of April. आपण 15 एप्रिलपासून काम करायला लागूयात. हे होतं फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून. तर अबाउट, अबाव, आफ्टर, अगेन्स्ट, ॲज किंवा लाईक, बिफोर, बिलो, विथ, फ्रॉम, आउट, नियर. हे असे काही काही आपण महत्वाचे शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन्स पाहिले. हे होते साधे प्रिपोजिशन्स. पुढच्या भागात आपण थोडे आणखीन काही प्रिपोजिशन्स बघणार आहोत. ते प्रिपोजिशन्स ज्यांना कंपाऊंड प्रिपोजिशन्स म्हणतात ते आपण पुढच्या भागात बघू. तर मला असं वाटतंय की शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन्स हे कसे कार्य करतात हे तुम्हाला कळलं असेल. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की वाक्यांमध्ये प्रिपोजिशन्स कसे वापरतात हे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मी जशी काही छोटी वाक्य तयार केली होती तशी वाक्य तयार करूनच ते तिथे प्रिपोजिशन बसतंय का नाही म्हणजे एकदा वाक्य ऐकलं की आपल्या लक्षात येतं की हे बरोबर आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि काही काही प्रिपोजिशन्स त्या शब्दांबरोबरच वापरली जातात. ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. जसं की इन फ्रंट ऑफ किंवा क्लोज टू च्या जवळ. तर
त्यामुळे आपण जेवढं प्रिपोजिशन्स व्यवस्थित वापरू तेवढं ग्रॅमॅटिकली आपण बरोबर वाक्यरचना करू शकतो. थँक्यू. धन्यवाद.